श्री स्वामी समर्थ. उद्या पहिला श्रावण शुक्रवार. आंघोळीच्या पाण्यात टाका एक वस्तू व तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य होईल दूर. श्रावण शुक्रवार महाउपाय. नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि माझ्या सर्व भावांनो, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर अत्यंत मनापासून स्वागत आहे. आजचा हा पवित्र दिवस तुम्हाला, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप सुखाचा, आनंदाचा, निरोगी आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हीच मी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि भगवान श्री महादेवांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते. माझ्या लाडक्या भगिनींनो, उद्या 14 ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेला आहे आपल्या अत्यंत पवित्र श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार. श्रावण महिना हा संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र, मंगलमय आणि लवकरात लवकर फळ देणारा महिना मानला जातो. श्रावण महिना म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते भगवान महादेव. परंतु तुम्हाला माहीत आहे का, श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा जेवढा महादेवांचा पूजेसाठी महत्त्वाचा आहे, तितकाच तो देवी लक्ष्मी, शुक्र ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा धन, वैभव, ऐश्वर्य, भौतिक सुख सुविधा, नवीन गाडी, घर, आकर्षण आणि वैवाहिक सुखाचा मुख्य कारक ग्रह असतो. जर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत असेल तर माणसाच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्याच्या घरात नेहमी अन्न धान्याने समृद्ध नांदते. पती पत्नींमध्ये वाद मिटून वैवाहिक जीवनात प्रेम वाढते. परंतु जर कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर असेल तर माणूस कितीही कष्ट करतो, मेहनत करतो, रात्रंदिवस एक करतो, तरीही त्याच्या हातात पैसा टिकत नाही. आलेला पैसा पाण्यासारखा निघून जातो. घरात सतत कटकटी, आजारपण आणि दारिद्र्य राहते. आणि म्हणूनच उद्या श्रावणातील पहिल्या शुक्रवारी सकाळी आंघोळीच्या पाण्यात या 2 अत्यंत साध्या पण चमत्कारिक वस्तू नक्की टाका. श्रावण शुक्रवारी या 2 गोष्टी पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने शरीरावरील सर्व नकारात्मकता, दारिद्र्य दूर होऊन शुक्र ग्रहाची असीम कृपा प्राप्त होते. या 2 रहस्यमय वस्तू कोणत्या आहे आणि स्नानाचा हा विशेष नियम कसा करायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीजवळ एक अतिशय सोपी पण चमत्कारिक वस्तू ठेवण्याचा असा एक महाउपाय सांगणार आहे, ज्याने घरातील सर्व वास्तुदोष, संकटे आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. दुसरा उपाय, तुळशीजवळ या 5 हिरव्या विलायची ठेवण्याचा महाउपाय सांगते. आता ऐका. आता आपण वळूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि पहिल्या उपायाकडे. हा उपाय तुळशीपाशी करायचा असून अत्यंत सोपा आणि प्रभावी आहे. उपायासाठी लागणारे साहित्य: स्वच्छ पूजेचे ताट, शुद्ध गाईचे तुपाचा दिवा, वातीत थोडं कुंकू टाकावे, हळद, कुंकू आणि अक्षता, छोट्या आकाराचा अखंड हिरवा विलायची, तुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्यात, तांबा, शुद्ध पाणी, त्यात चिमूटभर हळद टाकलेली, एक लहान वाटीत थोडासा गूळ आणि भिजवलेली चणा डाळ. विधी सांगते, ऐका. तुळशी वृंदावनाची स्वच्छता आणि जल अर्पण. सकाळी पूजा झाल्यानंतर हे ताट घेऊन आपल्या घरातील तुळशीपाशी जा. सर्वात प्रथम तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्या. जिथे छानशी रांगोळी काढा. त्यानंतर तांब्यातील हळद मिश्रित जल ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री तुलसे नमः या मंत्राचा जप करत तुळशीच्या मुळाशी अर्पण करा. तुळशीला हळद कुंकू लावा, अक्षदा वाहा. जर फुले असतील तर तांबडी किंवा पिवळी फुले वाहा. त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा
तुळशीसमोर प्रज्वलित करा. आपल्या वाटीत आणलेला गूळ आणि भिजवलेली चणा डाळ तुळशीच्या मुळाशी नैवेद्य म्हणून ठेवा. चणा आणि गूळ हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आता ज्या 5 हिरव्या वेलायच्या आपण घेतल्या आहेत त्या तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत धरा. तुळशीसमोर शांत चित्ताने बसा. तुमचे दोन्ही डोळे मिटा आणि 1 वेळा श्री सूक्तचे पठण करा आणि 1 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा. जर तुम्हाला स्तोत्र पाठ नसेल तर मोबाईलवर श्री सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र लावून ठेवा आणि शांतपणे ऐका. तुळशीजवळ वेलाची कशी ठेवायची सांगते. स्तोत्र पूर्ण झाल्यावर ती 5 हिरवी वेलायची तुळशीच्या कुंडीत किंवा मातीवर ठेवून द्या. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुळशी मातेला आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करा. हे माता तुळशी, हे भगवती लक्ष्मी, माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, पैशाची अडचण, कर्जाचा भार आणि नकारात्मकता दूर होऊ दे. माझ्या कुटुंबावर, पतीवर आणि मुलांवर तुझी अखंड कृपा राहू दे. दिवसभर ही 5 हिरवी विलायची तुळशीपाशी राहू द्या. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तुळशीजवळ ठेवलेली ती 5 हिरवी विलायची उचलून घ्या. एका स्वच्छ कागदामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये त्याची छोटी पुडी तयार करा. ही पुडी तुमच्या पर्समध्ये, तिजोरीत किंवा जिथे तुम्ही घरातील पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या. या उपायाचे फळ काय सांगते, ऐका. हिरवी विलायची थेट शुक्रग्रहाशी आणि लक्ष्मीला आकर्षण करण्याची संबंधित आहे. तुळशीपाशी मंत्रांनी अभिमंत्रित केलेली ही विलायची तिजोरीत राहिल्याने घरात नाहक होणारा खर्च थांबतो आणि धनाची आवक वाढायला सुरुवात होते. दुसरा उपाय, अडकलेले कामे व इच्छापूर्तीसाठी शिवलक्ष्मी मंत्र उपाय. माझ्या बऱ्याच माता भगिनी कमेंट करतात की ताई, आमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न आहे, गाडी जमीन खरेदी करण्याचे स्वप्न आहे, पतीचे प्रमोशन होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही. जर तुमच्या मनातही अशी कोणतीही मोठी इच्छा वर्षानुवर्षे अपूर्ण असेल तर उद्याच्या श्रावणी शुक्रवारी हा दुसरा उपाय आवर्जून करा. उपाय कसा करावा? उद्या श्रावणी शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या घराजवळ शिव मंदिरात जा. सोबत तांब्यावर शुद्ध पाणी घेऊन जा आणि शिवलिंगावर अभिषेक करा. जल अर्पण केल्यानंतर मंदिरातील शांत वातावरणात बसून प्रथम भगवान महादेवांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय 108 वेळा किंवा 1 माळ. त्यानंतर याच ठिकाणी बसून माता महालक्ष्मीच्या अत्यंत शक्तिशाली मंत्राचा जप करा. ओम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ओम महालक्ष्मी नमः 108 वेळा म्हणजेच 1 माळ. जप पूर्ण झाल्यानंतर भगवान महादेव आणि माता लक्ष्मीकडे हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल, घर, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. शिव आणि शक्तीचा हा मिलाफ श्रावण महिन्यात अत्यंत वेगाने फळ देतो आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो. उपाय तिसरा, मुलींचे विवाह लवकर जुळण्यासाठी. गेल्या काही दिवसात मला अनेक ताईंचे कमेंट आल्या होत्या की ताई, माझ्या मुलाचे किंवा मुलीचे वय वाढत चाललेले आहे, चांगले स्थळ येत नाही किंवा जमलेले लग्न ऐनवेळी मोडते. जर तुमच्या घरातही मुलामुलींच्या विवाहाची समस्या असेल तर श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी हा सोपा विधी करा. श्रावणी शुक्रवारी सकाळी स्वच्छ स्नान करून शिव मंदिरात जा. शिवलिंगावर जल अर्पण करा. त्यानंतर 5 प्रकारच्या पांढऱ्या किंवा पिवळ्या छत्र असणाऱ्या मिठाई, उदाहरणार्थ पेढे, बर्फी, काजू कतली इत्यादी आणि 5 अखंड हिरव्या विलायची शिवलिंगावर अर्पण करा. गाईच्या तुपाचा दिवा लावून शिव आणि माता पार्वतीची आरती करा. आरतीनंतर माझ्या मुलीचा विवाह योग लवकर जुळून येऊ दे, योग्य जोडीदार मिळू दे अशी भावुकतेने प्रार्थना करा. हा उपाय शक्यतो शिवमंदिरात जाऊनच करण्याचा प्रयत्न करा, कारण शिवमंदिरातील सात्विक लहरी आणि सकारात्मक ऊर्जा उपायाचे फळ त्वरित मिळवून देते. शुक्रवारचे महत्त्व आणि आंघोळीच्या पाण्यातील त्या 2 वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका.
माझ्या प्रिय माता भगिनींनो, श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी स्त्रिया आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी जरा ज्योतीची पूजा व्रत करत असतात. त्यामुळे हा दिवस कौटुंबिक सौख्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत सिद्ध मानला जातो. जर तुम्हालाही सतत पैशाच्या अडचणी येत असतील, कर्जाचा डोंगर वाढत असेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर उद्या सकाळी उठल्यापासून तुम्हाला काही विशेष गोष्टी करायच्या आहे. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. श्रावणातील पहिलाच शुक्रवार आहे, त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत उत्तम मानले जाते. सकाळी स्वच्छ स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गाईचे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद या 2 वस्तू नक्की टाका. याचे शास्त्रीय व आध्यात्मिक कारण सांगते. श्रावण महिन्यात हळद आणि दुधाने स्नान केल्याने आपल्या शरीराची आध्यात्मिक शुद्धी होते. शुक्र ग्रह आणि गुरु या दोन्ही ग्रहांची शुभ फळे मिळतात. अंगातील आळस, नकारात्मकता दूर होते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. स्नानानंतर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. शुक्रवारी गुलाबी, लाल, पिवळा किंवा पांढरा रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवघरातील पूजा व शिवलिंगाची सेवा. स्नानानंतर आपल्या देवघरातील स्वच्छता करून नित्यपूजा पूर्ण करा. घरातील शिवलिंगावर किंवा देवाच्या तांब्याभर जलाचा अभिषेक करा. शिवलिंगावर 1 बेलपत्र आणि पांढरी फुले नक्की अर्पण करा. शास्त्रात असे म्हटले आहे की श्रावण महिन्यात भक्तिभावाने वाहिलेला एकच बेलपत्र जन्माजन्मांचे पाप नष्ट करतो आणि महादेवाला प्रसन्न करतो. घरामध्ये धूप, दीप आणि अगरबत्ती लावून घरातील वातावरण पूर्णपणे प्रसन्न आणि सुगंधित करून घ्या. कारण जिथे सुगंध आणि स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. तर माझ्या लाडक्या भावांनो आणि माता भगिनींनो, उद्या श्रावणातील पहिलाच शुक्रवार आहे. हा अतिशय शुभ संयोग आणि दुर्मिळ संधी दवडून देऊ नका. जर उद्या काही कारणाने तुम्हाला हा उपाय करता आला नाही तर येणाऱ्या कोणत्याही श्रावणी शुक्रवारी हे उपाय तुम्ही नक्की करू शकता. मला पूर्ण विश्वास आहे की भगवान महादेव आणि माता महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे, आर्थिक अडचणी आणि संकटे नक्की दूर होतील. तुम्हाला आजचा हा सविस्तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तसेच कमेंट बॉक्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच ओम गंगणपतये नमः नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.